मोठा का मी मोठा? ब्रह्मदेव काही ऐकायला तयार नाही. ब्रह्मदेव म्हणतात मीच मोठा. आणि आज जगभरामध्ये माणसामध्ये एकाच गोष्टीनं वाद आहे. मग तो भावाभावाचा असेल, शेजाऱ्यांचा असेल, बांधावरण असेल, गाव गल्ली तालुका जिल्हा पातळीवरती असेल, देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, एकाच गोष्टीमुळे वाद आहे, तू मोठा की मी मोठा. याच्यामुळेच आज जनमानसामध्ये वाद निर्माण झालेला आहे. आणि हीच गोष्ट माणसाच्या पतनाला कारण आहे. गणेश मंदिरात आम्ही त्या विश्रामगृहामध्ये थांबलो. सगळ्या संतांचे फोटो पाहायला मिळाले. मला खूप आनंद वाटला. तुमच्या गावची गोष्ट सांगते मी. मोरया नगरमध्ये गणपती मंदिर जे आहे, आम्हाला गावडे भाऊंनी जिथे आम्ही थांबलो होतो, तिथे सगळ्या संतांचे फोटो पाहायला मिळाले. म्हटलं या जगात कुणीच मोठं नाही. जे स्वतःला लहान म्हणून घेतात ते जगात महान आहेत, तेच मोठे आहेत सगळे संत. संत असं कधीच म्हटले नाही की आम्ही मोठे आहोत. लहानपण देगा देवा, जे स्वतःला म्हणून घेतात लहान, तेच आहेत या जगामध्ये महान. ब्रह्मदेव म्हणतात तू मोठा का मी मोठा. ब्रह्मदेवानं कपट रचलं आणि कपटानं श्री विष्णूला अशी वेळ आणली की विष्णूनं म्हणावं ब्रह्माजी तुम्हीच मोठे आहेत, अशी वेळ आणली. आणि खरंच श्री विष्णू म्हटले ब्रह्माजी तुम्हीच मोठे आहात, तुम्हीच मोठे आहात, तुम्ही माझे पिता, मी तुमचा बेटा. पण महादेवाला ही गोष्ट सहन झाली नाही. नियतीला हे मान्य झालं नाही. महादेवाला एवढा भयंकर राग आला. महादेवाची भुवई वाकडी झाली आणि त्या तिरक्या भुवईमधून एका बुटक्या पुरुषाची निर्मिती झाली, ज्याचे हात आखूड आहेत, ज्याचं जीभ आहे बाहेर निघालेली, डोळे लालबुंद आहेत, असा बुटका पुरुष निर्माण झाला. आणि त्या बुटक्या पुरुषानं विचारलं भोलेनाथ माझं काम काय? महादेव म्हटले ब्रह्मदेवाला 5 दिशेला 5 तोंड आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. वरच्या दिशेला एक तोंड आहे. तर वरच्या तोंडामध्ये त्यांचा गर्व निर्माण झालेला आहे, त्यांचं ते मस्तक कापून घ्या. तर बुटका पुरुष म्हणतो देवा मी ब्रह्मदेवाचं मस्तक कापतो, पण माझं नाव काय? महादेव म्हटले माझ्या भुवईमधून तुम्ही निर्माण झालात म्हणून तुमचं नाव मी भैरव ठेवतो. भैरव भगवान की भैरव नाव ठेवतो. भैरव गेले आणि भैरव भगवंतानं ब्रह्मदेवाचं मस्तक नखानच कापून घेतलं. पण ते मस्तक तुटले तसंच नखाला चिटकून राहिलं. भैरव भगवंताला ब्रह्महत्येचं पातक लागलं. म्हणे शंकरा आता या ब्रह्महत्येच्या पातकापासून मी कसा मुक्त हो? भोलेनाथांना सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करा. आणि पृथ्वी प्रदक्षिणे करत असताना ज्या भूमीमध्ये पाऊल पडल्यानंतर हे मस्तक गळून पडेल समजावं, ती भूमी ब्रह्महत्या पातकाचा नाश करते. पूर्ण पृथ्वीला चक्कर मारत जेव्हा भैरव काशीमध्ये आले, काशीमध्ये येताच क्षणी चिटकलेलं मस्तक गळून पडलं. म्हणे काशी ही माणसाच्या पापाला धुवून टाकणारी पवित्र पुण्यभूमी आहे. ब्रह्महत्येसारख्या पातकाचा नाश करणारी भूमी म्हणजे काशी नगरी आहे. म्हणून जुनी लोक म्हणायची जीवनात जन्माला आला तर एकदा तरी म्हणा ना मोठ्यानं एकदा तरी काशी करा, म्हणजे काशीला जाऊन या. तर काशी ही पुण्यभूमी आहे. नाहीतर पूर्ण पृथ्वीला चक्कर मारेपर्यंत ते मस्तक असंच नखाला चिटकलेलं. मग भैरव म्हटले देवा या भूमीमध्ये माझ्या ब्रह्महत्येचा दोष निघून गेला, इथेच मला सेवा करण्याची संधी द्या. तुम्ही इथे विश्वनाथ रूपानं आहात, या काशीचे मालक तुम्ही आहात. तुम्ही मालक आणि मी तुमचा कोतवाल, मी सेवेकरी. काशी नगरीमध्ये मी या काशी नगरीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. आणि मग भैरवनाथ भगवान काशी नगरीच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. आजही तुम्ही जर काशीला गेलात महादेवाचं दर्शन घ्याल विश्वनाथाचं, पण जोपर्यंत भैरवनाथाचं काळ भैरवाचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत तुमची काशी यात्रा पूर्ण होऊ शकत नाही. तर भैरवनाथ भगवान परमात्माचं प्रागट्यकरण असं झालेलं आहे. आता या कथेतून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. भैरव भगवंतानं कोणाला दंड दिला हो? जो खोटं बोलला, जो कपटानं वागला त्याला भैरवनाथानं दंड दिला. एवढा दंड दिला की मस्तकच कापून घेतलं. याच्यातून शिकायचंय या भैरव भगवंताला सगळं चालतं पण खोटं नाटं चालत नाही. जो याच्या दरबारात खोटं चालल, खोटं बोलल आणि कपटानं वागल त्याचं मस्तक हा देव कापल,
त्याची खासियत आहे या देवाची. याच्याजवळ सगळं चालतं, पण खोटा आणि लबाडी चालत नाही. कधी मुंडकं कापून घेईल काही सांगता येत नाही. हा देवच तसा आहे. हे मी माझ्या मनानं सांगत नाही, हे शास्त्र ग्रंथाला अनुसरून आहे. तुम्ही म्हणाल काही लोक खूप खोटं जगतात, तरी या देवानं अजून काहीच केलं नाही, लक्षात घ्या, असं म्हणायचं नाही. हा देव चुकीला माफी नाही याच्याकडं. चूक करणाऱ्याला लगेच हा तात्काळ दंड देतो. तुम्ही म्हणाल कसं काय? जो चुकला, जो कपटानं वागला, याच्या दरबारात जो खोटं बोलला ना, त्या व्यक्तीचं मस्तक तर तुम्हाला दिसेल, पण त्याला मान दिसणार नाही. मान म्हणजे समाजात त्याची मानहानी झालेली तुम्हाला दिसेल, त्याला किंमत राहणार नाही समाजामध्ये. हे एवढं वैशिष्ट्य या देवाचं आहे. याच्याजवळ खोटा आणि लबाडी चालत नाही. भगवान ब्रह्मदेव खोटं बोलले, त्यांचं मस्तक कापलं, पण विष्णू सत्य बोलले होते, खरं बोलले. महादेवाला आनंद झाला, म्हणे विष्णू तुम्ही खरं बोललात, तुम्ही सत्य बोललात, म्हणून मी तुम्हाला वरदान देतो. तुम्ही सत्य बोलल्या कारणानं तुमचं एक रूप तयार होईल, त्याला लोक सत्यनारायण म्हणतील. म्हणून लोक जी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात की नाही, तर ते सत्यनारायणाचं स्वरूप या प्रसंगातून निर्माण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही भैरवनाथाची मोजकी सुंदर छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं. भैरव अष्टमीच्या दिवशी असंही या भैरव भगवंताची जर कृपा आपल्यावरती व्हावी, तर गृहस्थ जीवन जगणाऱ्या लोकांनी काळ्या कुत्र्याला नेहमी एक भाकरी देण्याचा प्रयत्न करावा. किमान एक कोरभर भाकरी, अर्धी भाकरी, एक पूर्ण भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी. कारण काळ्या कुत्र्यामधला जो प्रामाणिकपणा आहे, कुत्रा पहा मालकासोबत एकनिष्ठ असतो आणि तो फार सावध असतो. दिल तेच खातो, पण मालकाची चाकरी करतो. सगळे झोपलेले असतात, तो झोपलेला असून सावध असतो. पाऊल पडू द्या, टाचणी पडलेला आवाज येऊ द्या, त्याचे कान टाईट होतात कुत्र्याचे. त्याच्याकडे सावधपणा आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी आहेत. भैरवनाथाला त्याच्यातले ते गुण आवडले. जसं दत्त भगवंतानं कुत्र्याला आपल्याजवळ आश्रय जागा दिली, त्याच्यावर माया केली, तशी भैरव भगवंतानं काळ्या कुत्र्यावरती माया केलेली आहे. तर अशा पद्धतीनं गृहस्थी लोकांनी कावळ्याला, काळ्या कुत्र्याला आणि गाईला जर रोज जीवनामध्ये आपण किंवा एखाद्या मुहूर्तावरती, एकादशी असेल किंवा चतुर्थी असेल किंवा सोमवार असेल किंवा असा एखादा तुमच्या जीवनातला उपवासाचा व्रताचा दिवस असेल किंवा रोजच तुम्ही जर त्यांना एक कोरभर भाकरी, अर्धी भाकरी जर रोज नित्यानं त्यांना दिली, तर आपल्या जीवनातला पितृदोष, आपल्या जीवनातला शनीचा प्रकोप, आपल्या जीवनातली देवतांची काय आपल्यावरती आहे असेल काही अवकृपा, तर या सगळ्या दोषातून आपण मुक्त होतो. असं महत्त्व या काही गोष्टींचं आहे. त्या काही मोजक्या गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. आता आपण आपल्या काल्याच्या प्रसंगाकडे वळणार आहोत. विठ्ठल विठ्ठल माझ्या ताई दादांनो, या आपल्याला गवळणीवर चिंतन करायचं आहे. कोणताही भाग असू द्या, म्हणजे जसं की तुम्ही गृहस्थ असा किंवा तुम्ही परमार्थिक असा, कोणतंही काम करा, कोणत्याही क्षेत्रात असा, ते काम करत असताना तुमचं चित्त एकाग्र असणं फार गरजेचं आहे. कीर्तनात बसलात आणि तुमचं चित्तच कीर्तनात नाही, घरच्या कुलपाला जर झटके देत बसलं असेल, तर कीर्तनात बसूनही काही उपयोग नाही. जे काम तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तुमचं मन एकाग्र असणं फार गरजेचं आहे. कोणतंही तुम्ही काम करा, पण त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक माणूस पहाटे 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत पूजा करायचा. 2-3 तास पूजा, 2 तास जप, असा त्याचा नित्यक्रम असायचा. मग त्यानं पूजा झाली त्याची, हातात जपाची माळ घेतली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा त्याचा जप चालू झाला. त्याच्या बायकोला याच्याकडं खूप महत्त्वाचं काम होतं आणि तिला माहिती होतं की आता हे पूजा झाल्याशिवाय काय आपल्याला बोलणार नाही. ती त्या देवघरासमोर चक्रा मारायला लागली. देवघर मोठं होतं. हा पाटावर बसून जप करत होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण हे समोरनं चक्रा मारायच्या. त्याच्या लक्षात आलं आपल्या बायकोला आपल्याकडे काहीतरी काम आहे. तो म्हटला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तिच्या लक्षात आलं आपल्याला काही काम आहे हे यांना कळालंय. ही म्हणते
रामकृष्ण हरी. म्हणजे तो थोडा खाकरला की जोरात खाकरली. तो म्हणतो बोल बोल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली खूपच महत्त्वाचं काम आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो म्हटला सांग, मी पूजा करतोय, तुझं फक्त ऐकून घेतो. ती म्हणते ऐकायचं नाही, फक्त मला बोलावं पण लागेल तुम्हाला, पटकन बोला. तो म्हटला जप चाललाय, दिसत नाही का तुला? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हणते अहो खूपच महत्त्वाचं काम आहे. तो म्हटलं सांग ना काय महत्त्वाचं काम आहे? रामकृष्ण हरी. ती म्हटली काही नाही, आपल्या बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय. हा जपाची माळ घेऊन जप करतोय आणि ही बकऱ्याचं सांगते त्याला. हा म्हणतो राम 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 राम. अशा वेळेला काय बोलतेस तू? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली काही नाही, केवढ्याला विकू तेवढंच विचारते तुम्हाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा म्हटला कुणाचे गहू, कुणाची मका, कुणाचे पापड्या, कुणाच्या कुरड्या खाऊ घातल्यास, त्याच्यासोबत लोकांच्या शिव्या पण तू खाल्ल्यास, तुला जेवढ्याला विकायचे तेवढ्याला विक, तुलाच पैसे ठेव. ती म्हटली खरं बोलताय ना तुम्ही? तो म्हटलं बरोबर बोलते. रामकृष्ण हरी. ती म्हटली देव पावला आज मला, तर मलाच पैसे ठेव म्हटलं. मग ती गेली बकऱ्याचा सौदा करायला. पण हा जपाच्या देवाच्या समोर बसलाय, पाटावर आहे, हातात जपाची माळ आहे, पण याचं काही जपात मन लागना. हा म्हणतो देवा कमी पैशाला देती का काय कुणाच ठाऊक. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. देवा तिला कोणी फसवल बरं का? रामकृष्ण हरी राम. देवा तूच जाऊन तिथं थांब बरं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कमी पैशाला देईल तिला कोणी फसवल. देवा लक्ष दे, कमी पैशाला देऊ नको. जप बाजूलाच राहिला आणि देवा सोबत वेगळा संवाद चालला. याला देवाला सांगूनही याचा विश्वास बसना. पाटावर उभा राहिला आणि खिडकीतून म्हणतोय कमी पैशाला देशील बघ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली मुकाट्यानं जप करा, बरोबर विकते मी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पाटावर बसला, चैन पडेना. ती बकऱ्याचा सौदा करते. इकडे 4 पायाचा बोका याच्या घरात दूध प्यायला आला. त्याच्या लक्षात आलं बायको बकऱ्याचा सौदा करते, हे जपाची माळ घेऊन बसलंय. चुलीवरचं दूध तापून थंड झालंय, आता पोटभर पिणार. बोका आला. बोक्याला वाटलं रोज हे माझ्या मागं दांडा घेऊन लागतंय, आता याला शेपटी मारून जातो. मी याला सांगतोय की मी दूध प्यायला आलोय, पण मला कोणी अडवू शकत नाही. बोक्यानं म्याव केलं. हा म्हणतो घरात कोणी नाही का? रामकृष्ण हरी. बोका म्हटलं कोणीच नाही, मी एकटाच आहे. तो म्हटलं फिशफिश. बोका म्हटलं फिशफिश कर नाही तर ठिश कर, आता दूध पिल्याशिवाय राहणार नाही. बोक्यानं दुधात तोंड घालायला आणि यानं जपाची माळ रामकृष्ण हरी म्हणून फेकायला. जशी माळ फेकली बोक्याच्या गळ्यात, बोका धूम पडाला. आणि बोका याच्या बायको जवळ जाऊन करतो म्याव आणि मग पुढे गेला. बायको म्हणते बाई ही माळ तर मालकाची जपाची माळ आहे, ही बोक्याच्या गळ्यात कशी गेली? आपली जपाची माळ जर बोक्याच्या गळ्यात जात असेल तर याचा अर्थ जपात आपलं चित्त आहे का? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. परमार्थ करा किंवा व्यवहार करा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या चित्ताची एकाग्रता फार महत्त्वाची. चित्त कुठे लावायचं बरं? गवळणींनी कृष्ण कन्हैयाकडे जसं चित्त अर्पण केलं ना, तसं चित्त आपल्याला देवाला अर्पण करायचंय. त्याच्याशिवाय आपण परमार्थात एकाग्र होऊ शकत नाही, फल मिळू शकत नाही. गवळणींचं चित्त कसं एकाग्र होत होतं सांगू तुम्हाला मेथड, ऐका. अशी एक महान गवळण आहे, रात्रंदिवस कृष्ण भगवंताचं भजन करते, रात्रंदिवस. त्या गवळणीच बद्दल सांगते मी तुम्हाला. ती गवळण भगवंतावर नितांत प्रेम करते. ऐका बरं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ती भजन करते नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा आहे. राधा राणी एकदा दह्याचं घुसळण करत होती. तिनं रवी काढली आणि दुसऱ्या डेऱ्यामध्ये टाकली. त्याच्यात तिला दही आणि पाणी टाकायचं आहे, पण तेवढ्यात तिनं कृष्ण भगवंताला पाहिलं.
हरीला पाहुनी भुलली राधा, हरीला